चला या निलेश आपण आपला किताब घेण्यासाठी लगेच वर्णाई चषक 2024 चा बेस्ट बॉलरचा किताब निलेश निंबोडे टीमचा ज्याच्या नावावरती 8 विकेट तब्बल आपल्याला पाहायला मिळतात. त्याला बेस्ट बॉलर साठी स्पोर्ट शूज त्यानंतर ट्रॉफी देऊन खऱ्या अर्थाने या ठिकाणी सन्मानित करण्यात येईल. आमचे सन्माननीय प्रभाकरजी देशमुख साहेबांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते निलेशला बेस्ट बॉलरचे किताब देऊन सन्मानित करायचं. त्यानंतर या स्पर्धेचं बेस्ट बॅट्समन वर्णाई चषक 2024 चं बेस्ट बॅट्समनचं किताब जात आहे. आणि या स्पर्धेचा बेस्ट बॅट्समनचा किताब जात आहे नागोडणे टीमचा महेश ज्याच्या नावावरती या स्पर्धेमध्ये 65+ धावा आहेत. तो महेश सरला या स्पर्धेचा बेस्ट बॅट्समन. चला या महेश आपण आणि त्याला हे पारितोषिक देतील आमचे सन्माननीय उदय सर हे पारितोषिक देतील महेशला बेस्ट बॅट्समनचं. स्पोर्ट शूज त्यानंतर ट्रॉफी देऊन महेशला देखील सन्मानित करण्यात येत आहे. वेल प्लेड महेश, अप्रतिम खेळ आपल्याला त्याचा पाहायला मिळाला. त्यानंतर आपण जाऊया या स्पर्धेचा 5व्या क्रमांकाचा मानकरी ठरला तो पलसदरी संघ. पलसदरी संघ आपण या आपल्या संघाचा कर्णधार आणि संपूर्ण टीम आपण आपलं पारितोषिक घेण्यासाठी या. चला पलसदरी टीमचे कर्णधार आणि संपूर्ण टीम जरी आला तरी चालेल. आपलं पारितोषिक घेण्यासाठी आपण लगेच यायचं. या स्पर्धेचा 5व्या क्रमांकाचा मानकरी ठरला वेल प्लेड पलसदरी टीम. आणि हे पारितोषिक देण्यासाठी मी आमच्या मान्यवरांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण पलसदरी टीमला हे पारितोषिक देऊन आपण सन्मानित करायचं. आमचे विलासजी माबदी आणि त्यानंतर या स्पर्धेचा 4था क्रमांकाचा मानकरी ठरला आहे. या स्पर्धेचा आमचे सन्माननीय सचिनजी कालगोरे यांना मी विनंती करतो की आपण व्यासपीठावरती या. आणि या स्पर्धेचा 4था क्रमांकाचा मानकरी ठरला आहे कुशली संघ. आपण कुशली टीम आपण यायचं आपलं पारितोषिक घेण्यासाठी. टीमचा कॅप्टन मोपाडा संघ ठरला या स्पर्धेतील 4था क्रमांकाचा मानकरी. या मोपाडा संघ आपण आपल्या टीमचा कॅप्टन आणि संपूर्ण टीम. आमचे सचिनजी कालभोर साहेबांच्या शुभ हस्ते खऱ्या अर्थानं
हे पारितोषिक मोपाडा टीमला खऱ्या अर्थानं पुरस्कृत केलं जात आहे. फार चांगला खेळ आपल्याला मोपाडा टीमचा देखील पाहायला मिळाला. वेल प्लेड मोपाडा टीम. त्यानंतर तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला आहे तर आपण पाहतोय कुशिवली संघ. चला या कुशिवली संघ आपण आपला पारितोषिक घेण्यासाठी संपूर्ण टीम आमचे कुशिवली गावचे आमचे सर वाघ सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करणार आहोत. आमचे प्रकाश पवार साहेबांच्या शुभ हस्ते खऱ्या अर्थाने हे सन्मान करण्यात येईल. या स्पर्धेचा तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला आहे तो कुशिवली संघ. अर्धा अर्धा होते रे. तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला आपण पाहतो कुशिवली संघ आणि त्यांना हे पारितोषिक देतील आमचे या स्पर्धेचे आयोजक प्रकाश पवार. त्यानंतर त्यांची संपूर्ण आयोजन कमिटी. मी त्यांना सर्वांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हे तृतीय क्रमांकाचं पारितोषिक द्यायचं आहे ते कुशिवली टीमला. कुशिवली टीमचा अप्रतिम खेळ आपल्याला खऱ्या अर्थानं या संपूर्ण रात्रीमध्ये पाहायला मिळाला. वेल प्लेड टीम तुमचं अभिनंदन. त्यानंतर या स्पर्धेचा रनर अप द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरला तो म्हणजे नागोटणे संघ. हे पारितोषिक देण्यासाठी मी आमच्या मंचावरती आमंत्रित करतो. आमच्या आयोजन कमिटीच्या शुभ हस्ते खऱ्या अर्थानं द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक देऊन सन्मानित केलं जाईल ते नागोटणे टीमला. अभिनंदन नागोटणे टीम. फार चांगला खेळ तुमचा देखील राहिला. मेगा फायनल मध्ये तुम्हाला खऱ्या अर्थानं परास्त व्हावं लागलं. तुम्हाला तुमच्या पुढच्या प्रवासासाठी तुमच्या पुढच्या मॅचेससाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि त्यानंतर आपण या स्पर्धेचा वर्णाई चषक 2024 चे मालिकावीरचं पारितोषिक आपण देणार आहोत. आणि या स्पर्धेचा मालिकावीर ठरलाय अगदी बरेचसे खेळाडू खऱ्या अर्थाने या रेस मध्ये होते. बरेचसे आपण पाहताय बऱ्याच जणांचा खेळ खऱ्या अर्थाने प्रदर्शनी राहिला होता. बरेचसे जणांनी खऱ्या अर्थाने चांगला खेळ केला होता. परंतु त्या सर्वांना अगदी मागे सारत या स्पर्धेचा मालिकावीर ठरलाय. वर्णाई चषक 2024 चा मालिकावीरचा किताब जात आहे पलसदरी टीमचा. प्रमोट ठरलाय मालिकावीर. चला या प्रमोद आपण आपलं पारितोषिक घेण्यासाठी या स्पर्धेमध्ये तब्बल 80+ जावा त्याने मात्र बनवलात आणि तो ठरला या स्पर्धेचा मालिकावीर मॅन ऑफ द सिरीज. आणि त्याला मॅन ऑफ द सिरीज साठी फ्रिज आणि ट्रॉफी देऊन खऱ्या अर्थाने या ठिकाणी सन्मानित करण्यात येईल. आमची संपूर्ण आयोजन कमिटी ज्यांनी खऱ्या अर्थाने ही स्पर्धा भरवण्यासाठी भरपूर सारी मेहनत घेतली ती संपूर्ण टीम खऱ्या अर्थाने पारितोषिक प्रमोदला मात्र सुपूर्द करतील. अप्रतिम दर्जाचा खेळ खऱ्या अर्थाने प्रमोदच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. बरेचसे मोठमोठे खऱ्या अर्थानं संघ या स्पर्धेमध्ये खेळले होते. बरेचसे खऱ्या अर्थानं सुपरस्टार खेळाडू देखील आपल्याला या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळाले होते. परंतु त्या सर्वांना अगदी मागे सारत मॅन ऑफ द सिरीज मालिकावीरचं पारितोषिक मात्र त्यानं पटकावलंय. अभिनंदन प्रमोद.
आणि त्यानंतर या स्पर्धेचा चॅम्पियन संघ ठरलाय. या स्पर्धेचा चॅम्पियन संघ निंबोडे संघ. चला या निंबोडे संघ आपण आपलं पारितोषिक घेण्यासाठी. चला आपण सन्मान करूया. आमचे केटीसी लाईव्हचे प्रोप्रायटर पुरस्कर्ते आमचे अजिंक्य पवार यांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे, कारण की भरपूर सारी मेहनत त्यांची देखील राहिली या स्पर्धेसाठी. या आपण अजिंक्य सर आपण या आपला सन्मान स्वीकारण्यासाठी या मुख्य व्यासपीठावरती. थोडं थांबा निंबोडी टीम, थोडं आपण बाजूला व्हा. आपण सन्मान थोडस आपले राहिले होते त्या ठिकाणी आमचे. चला या अजिंक्य सर आपला सन्मान स्वीकारण्यासाठी. मेहनत खऱ्या अर्थानं प्रत्येकाची या स्पर्धेसाठी आहे आणि प्रत्येकाच्या मेहनतीतून खऱ्या अर्थानं संपन्न झालेली ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि हे सन्मान खऱ्या अर्थानं त्यांचा सन्मान करतील या ठिकाणी. अगदीच या ठिकाणी आजच्या नाईट रजनीमध्ये अतिशय सुरेख असं समालोचन ऐकायला मिळालं आहे. तर धुळे सरांचा इथेच मान सन्मान या ठिकाणी करतील. या स्पर्धेचे मुख्य आयोजक तुकाराम हिले यांना विनंती करेन की माळेची उबदार शाल आणि या स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन त्यांचा इथेच मान सन्मान या ठिकाणी करायचा. तसेच गेले 4 दिवस डीजे ऑपरेटिंगचं काम आपल्याला ज्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं ते गौरव शिर्के यांचा देखील यथोचित मान सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. गौरव शिर्के यांना विनंती करेन की आपण या आपला देखील यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाणार आहे आणि तो सन्मान करण्यासाठी स्पर्धेचे मुख्य आयोजक रवींद्र हिले यांना विनंती करेन की आपण त्यांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे. खऱ्या अर्थानं फार चांगलं डीजे वर्क आपल्याला पाहायला मिळालं गेले 4 रात्रीमध्ये. ज्यांनी खऱ्या अर्थानं फार चांगली काळजी घेतली आमच्या आवाजाची देखील. आमचा आवाज तुमच्यापर्यंत अगदी व्यवस्थितरित्या पोहोचला गेला. ज्यांची डीजेची क्वालिटी आणि क्लिअरिटी आपल्याला साऊंड क्लिअरिटी आपल्याला पाहायला मिळाली ते आमचे डीजे मास्टर यांचा सन्मान या ठिकाणी केला जातो. त्यानंतर आमचे उदय सर ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं पंचांची भूमिका अगदी अप्रतिम पार पाडण्यात आली ते आमचे नंदूजी पवार यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती केला जातो. प्रत्येकाचा सन्मान करणं फार गरजेचं आहे, कारण की प्रत्येकाची मेहनत या स्पर्धेसाठी लाभली गेली आहे. प्रत्येकाच्या मेहनतीतून अगदी ही संपन्न झालेली स्पर्धा अगदी यशस्वीरित्या आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येकाचं खऱ्या अर्थानं या स्पर्धेमध्ये आभार व्यक्त करतो. प्रत्येकानं दिलेला महत्वाचा वेल अगदी वेलात वेल काढून प्रत्येकानं खऱ्या अर्थानं या स्पर्धेसाठी जी आपली कामगिरी बजावली त्या सर्वांचं या स्पर्धेच्या माध्यमातून पुनश्च एकदा आभार व्यक्त करूया. आणि या स्पर्धेचा चॅम्पियन संघ ठरलाय आणि त्यानंतर आमचे गणेशजी देशमुख यांचा सन्मान खऱ्या अर्थानं या ठिकाणी बाकी आहे. गणेश देशमुख आपण या आपला सन्मान स्वीकारण्यासाठी, कारण की आपली गेली 4 रात्रीमध्ये फार मोठी साथ या आयोजनासाठी लाभली गेली. आपली मेहनत खऱ्या अर्थानं फार मोलाची होती या स्पर्धेसाठी. ते आमचे गणेशजी देशमुख साहेबांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातो. या स्पर्धेचे आयोजक मुख्य आयोजक यांच्या शुभ हस्ते खऱ्या अर्थानं हे सन्मान या ठिकाणी केला जात आहे. त्यानंतर आपण चॅम्पियन टीमला हे चॅम्पियनचं किताब देऊन सन्मानित करणार आहोत. या स्पर्धेची वर्णाई चषक 2024च्या त्यानंतर आमचे प्रभाकरजी देशमुख
आपण देखील या, आपली देखील फार मोठी साथ या स्पर्धेसाठी लाभली गेली आहे. आपलं देखील विशेष आभार आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. त्यानंतर समालोचक म्हटलं की अगदी त्यांच्या पाठीचा कणा म्हणून स्कोरर, ते आमच्या स्कोररच्या भूमिकेमध्ये गेले 4 रात्रीमध्ये ज्यांनी अप्रतिम मेहनत घेतली ते आमचे रवींद्रजी वाघमारे यांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातो. या स्पर्धेचे मुख्य आयोजक आमचे प्रकाशजी पवार साहेबांचा शुभ हस्ते केला जातोय. मेहनत त्यांची अप्रतिम होती या स्पर्धेसाठी, अगदी जोखमीचं काम होतं त्यांच्यासाठी खऱ्या अर्थानं स्कोरिंग करणं, परंतु व्यवस्थितरित्या त्यांनी मात्र पार पाडलं. त्यांचं विशेष आभार. आमचे मुकेशजी देशमुख यांचं देखील या ठिकाणी आम्ही सन्मान करत आहोत, त्यांचं देखील आभार. आता फ्रीज त्यात बसणार नाही, आता त्यांचं कामच झालं. आता फ्रीज असंच न्यायला लागेल हातात. चला आपण चॅम्पियन टीमला चॅम्पियनचं किताब देऊन सन्मानित करणार आहोत. निंबोडे टीम ठरला या स्पर्धेचा चॅम्पियन संघ, त्यांना मात्र ही पारितोषिक देऊया. आमची संपूर्ण आयोजन कमिटी, आमचे मान्यवरांच्या शुभ हस्ते निंबोडे टीमला चॅम्पियनचं किताब देऊन सन्मानित करूया. वेल प्लेट निंबोडे टीम. आणि जाताना सर्वांनी सावकाश जा.